स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी आजपासून माझ्या नवीन चॅनल जितपास करायला सुरुवात करत आहे. तरी तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी आज तुम्हाला माझे इव्हिनिंग रुटीन दाखवणार आहे. इव्हिनिंगचे 5 वाजले आहेत. माझ्या कामांना सुरुवात झाली आहे. मी कपड्यांच्या घड्या करत आहे आणि कपड्याची आवराआवर करून नीट व्यवस्थित ठेवून झाल्या. आता माझ्या कपड्यांच्या घड्या करून मी ते आता व्यवस्थित कपाटात लावून ठेवून देत आहे. त्यानंतर मी आता किचन वाटा आवरून घेत आहे. थोडीशी धूळ येतेच. सकाळी किचन वाटा आवरून घेतला असला तरी त्यावर थोडीशी धूळ येतेच, त्यामुळे त्याला थोडंसं क्लीन करावंच लागते 5 वाजता. मग स्वयंपाक करायला थोडंसं फ्रेश वाटते. आणि कसं आहे ताईंनो, आमच्या इकडे ऊन खूप भरपूर आहे, त्यामुळे संध्याकाळच्या रुटीनला 5च्या नंतरच सुरुवात करायला बरं वाटते, नाहीतर खूप गरमी होत आहे खूप. झाला आता माझा किचन वाटा क्लीन करून. आता मी बेडची आवरावर करत आहे, कारण दुपारी थोडी रेस्ट घेतली असल्यामुळे बेड इकडं तिकडं होतेच, त्यामुळे थोडी आवरावर करावंच लागते. आणि बेड व्यवस्थित, किचन वटा व्यवस्थित आणि घर व्यवस्थित असेल तर संध्याकाळी खूप फ्रेश वाटतं. त्यामुळे सगळं घर एकदा इव्हिनिंगला आवरलं ना खूप छान वाटते, एकदम प्रसन्न वाटते. बघा ताईंनो, आता माझं बेड आवरून झालेलं आहे. आता मी दुसऱ्या रूममधला पण बेड आवरून घेत आहे. माझ्या मुलीची रूम आहे ही. तर संध्याकाळी आमच्या इकडं धूळ खूप येत असल्यामुळं मला एकदा संध्याकाळी फरशी पुसून घ्यावीच लागते, तेव्हा खूप छान वाटते. सोफा आवरून घेत आहे मी आता. स्वच्छ वाटते जरा सोफा आवरला म्हणजे. कसं थोडं प्रसन्न वाटण्यासाठी संध्याकाळी घराची आवरावर करणं फार गरजेचं असते ताईंनो, नाहीतर आपल्याला असं एकदम बोर मारल्यासारखं होते, प्रसन्न वाटत नाही. हॉलमध्ये हे शोचे इंडोअर झाडं ठेवलेले आहेत 3. त्यांना 4 दिवसाला थोडं थोडं पाणी टाकलं म्हणजे ते सुकून जात नाहीत. आणि हे दोन्हीकडून 2 दारामध्ये पण आहेत, त्यांना पण पाणी टाकते. आता घर छान वाटायला लागले, एकदम फ्रेश. आणि माझ्या मुलीचा टेबल अभ्यासाचा पण आवरून घेत आहे मी, लागलीच. मग माझे काम आवरत आले आहेत इव्हिनिंगचे. चला तर मग भेटू ताईंनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.